नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण इयत्ता 9वी संदर्भातील भूगोल या विषयातील महत्त्वपूर्ण अशा पाठ्यघटकांचा अभ्यास घेत आहोत। या अगोदरच्या भागामध्ये आपण महत्त्वपूर्ण असा व्यापार हा घटक पूर्ण केलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो पहिले कृपया पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या पाठ्यघटकावर आधारित प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे देता येतील। तर चला तर मग आता आपण नागरीकरण या घटकाविषयी माहिती घेऊया। या अगोदर आपल्याला इथे एक महत्त्वपूर्ण अशी बाब दिलेली आहे, म्हणजे इथे एक दोघांचा म्हणजे शेतकरी ज्यांचं तात्या असं नाव दिलेलं आहे आणि त्यांचा मुलगा सुरेश, या दोघांमध्ये असलेला संवाद आपल्याला दिलेला आहे। हा संवाद आपण अगोदर पाहूया। यामध्ये आपल्याला नेमकं काय दिलेलं आहे त्याबद्दल अगोदर आपण माहिती घेऊया। त्यानंतर आपण या पाठ्यघटकातील विविध संकल्पना आहेत आणि त्या संकल्पनामध्ये कोणकोणत्या बाबींविषयी माहिती दिलेली आहे याबद्दल विस्तृत अशी माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहा, खेडेगावातील शेतकरी आहे ज्यांना तात्या असं नाव दिलेलं आहे व त्यांचा मुलगा आहे, त्याचं नाव सुरेश असं आहे। यांच्यामध्ये झालेला संवाद आपल्याला दिलेला आहे, तो काळजीपूर्वक आपल्याला वाचायचा आहे आणि त्यावरील प्रश्नांवर आपल्याला वर्गामध्ये चर्चा करायची आहे। प्रश्न काय किंवा संभाषण काय हे नेमकं आपल्याला कळण्या अगोदर या दोघांमध्ये नेमकं संवाद कशा संदर्भात चालू आहे हे आपल्याला लक्षात येणं फार गरजेचं आहे। तर यामध्ये जो संवाद चालू आहे तो आहे तात्या आणि सुरेश यांच्यामध्ये। तात्या काय म्हणतात तर, सुरेश आज मी रानाकडे उशिरा येतो, तू मोरं हो। सुरेश म्हणतो, तात्या माझ्या मनात आज कारखान्यात यायचा विचार आहे। तात्या, का रे बाबा? सुरेश, मला असं वाटतं की मी त्या कारखान्यामध्ये नोकरी करावी। तात्या म्हणतात, कारखान्यात चाकरी आणि ती पण कशासाठी असं तात्या म्हणतात। सुरेश, तात्या कारखान्यात नोकरी केल्याने मला दरमहा पगार मिळेल, जास्त वेळ काम केलं तर जादा पैसे मिळतील, पुन्हा दिवाळीला बोनससुद्धा मिळेल। तात्या, अरे मग आपल्या शेतीचं काय होईल? सुरेश, नोकरी करत करत शेतीचं कामसुद्धा मी पाहणार आहे। तात्या, ते समजा ठीक आहे र, पण तुला हे जमणार का? सुरेश, तात्या मी बघेन ते सगळं, तुम्ही चिंता नका करू। आपण जरा भविष्याचा विचार करायला हवा। आपलं गाव आता दिसतंय ना, त्यात भविष्यात खूप मोठे बदल होणार आहेत। तात्या, कंचे बदल म्हणतायस तू? काही कळत नाही बा। सुरेश, अहो तात्या, तुम्ही जरा भूतकाळात जा, पूर्वीचं गाव आठवा। आपलं गाव किती लहान होतं, आपल्या गावची आजची स्थिती पहा। आज आपल्या गावाजवळ कारखाना आलाय, आपली शेतीही गावाजवळ आहे। कारखाना सुरू झाल्यामुळे रस्त्यांचा विकास होईल, दवाखाने, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय अशा सुविधा सुरू होतील। गावात मोठमोठ्या इमारतीसुद्धा उभ्या राहतील, बाहेरून लोक राहायला येतील, गावाचा पसारा वाढेल आणि गावाचा विकास होईल। असं कोण म्हणतोय? सुरेश म्हणतोय। कशाबद्दल? कारखान्याबद्दल त्याचं म्हणणं आहे। आता तुम्हाला काही प्रश्न इथे विचारलेले आहेत, या प्रश्नांचं तुम्हाला विचार करायचा आहे आणि मग त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे। काही प्रश्न आहेत पहा, सुरेश कारखान्यात कामाला जाण्याचा विचार का करतो? तात्यांना कशाची चिंता पडली आहे? सुरेशला गावात कोणते बदल घडतील असे वाटते? गावाच्या संदर्भात आणखी काय काय बदल घडतील असे तुम्हाला वाटते? बघा, सुरेशला कारखान्यात का जायचंय? तुम्ही विचार करा बरं, कमेंटमध्ये सांगायचं या प्रश्नांची उत्तरे। मी नाही सांगणार, कारण तुम्हाला ऑलरेडी प्रश्नांची उत्तरे दिली ना की तुम्ही तुमचं मेंदू कसं चालवणार ना। चला मग आपण भौगोलिक स्पष्टीकरणाबद्दल थोडीशी माहिती घेऊया। सुरेशच्या गावाजवळ कारखाना सुरू झाल्यामुळे गावातील लोकांच्या व्यवसायामध्ये बदल होऊ लागला। तुमच्या लक्षात येईल, कामानिमित्त परगावून अनेक लोक गावात येऊन राहतात, त्याबरोबरच वाहतूक सुविधा, उपहारगृह, खानावळ, किरकोळ विक्रीची दुकाने, वैद्यकीय सेवा, शाळा इत्यादी सुविधांमुळे गावाच्या मूळ स्वरूपामध्ये बदल होत जातो। आपल्या देशाचा विचार केल्यास शेती हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय आहे। आता तुम्हाला तर माहितीच आहे की जास्तीत जास्त लोक काय करतात? शेती करतात, आणि यामुळे काय होतं की शेती हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय होतो।
शेती व शेतीला पूरक व्यवसाय ग्रामीण भागात पूर्वापार केले जातात, परंतु आता वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागामध्ये सुरू होत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प यामुळे तसेच स्थानिक तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील लोक कामासाठी येऊ लागल्यामुळे गावच्या लोकसंख्येमध्ये वाढ होते. या लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा इतर सेवा ह्या विकसित होतात. आता तुम्हाला माहिती आहे, ज्या ठिकाणी जास्तीचे लोक सहभागी होतात ना, मग त्यांना काही सोयी सुविधा पण द्याव्या लागतात. वीज असेल, पाणी असेल, रस्त्याची माल वाहतूक असेल, ह्या गोष्टी त्यांना पुरवठा करणं शासनाची जबाबदारी येते की नाही. मग यामध्ये कोणकोणते उदाहरणं आहेत तर स्वास्थ्य आलं, म्हणजेच दवाखाना आला, खाणपान आलं, जे हॉटेल्स वगैरे किंवा आपण ज्या किराणा स्टोअर्स म्हणतो त्यांचा पण समावेश आला, रुग्णालय आलं, मनोरंजन आलं. ह्या बाबींचा जो परिणाम आहे तो गावाचा विस्तार वाढवत जातो. जर या बाबी जास्त स्वरूपात त्या गावात अवेलेबल असतील, उपलब्ध असतील, तर त्या गावाचा विस्तार जास्तच होणार नाही का. पूर्वीच्या गावाचे स्वरूप हे बदलत जातं. गावामधील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेमध्ये बदल होऊन ग्रामपंचायतीऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिका उदयास येतात. तुम्हाला माहिती आहे, नगर परिषद किंवा नगरपालिका उदयास येतात आता नवीन. विविध मूलभूत सार्वजनिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम या व्यवस्थेला करावे लागते. ही व्यवस्था कोणती आहे तर पेयजल करणं, रस्ते पुरवठा करणं, वाहतूक आहे, सांडपाणी व्यवस्था आहे, रस्त्यावरील दिवे इत्यादी गोष्टी आहेत. त्याचबरोबर नगर नियोजन आहे, करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे, उद्याने इत्यादी सुविधांचा सुद्धा समावेश होतो की नाही. त्यामुळे ह्या देखील विकसित करावा लागणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. पर्यायाने गावाचे रूपांतर कशामध्ये होते मग? गावाचे रूपांतर शहरामध्ये होते. कारण गावामध्ये सुखसोयी नसतात ना, त्यामुळे लोक कुठे जातात? शहरामध्ये जातात. त्याचबरोबर शहरात त्यांना रोजगार सुद्धा मिळतो आणि हा रोजगार त्यांचं जे घरचे कामं आहेत किंवा हा आर्थिक गरजा आहेत त्या भागवण्यासाठी उपयुक्त ठरतो की नाही. ठीक आहे. तर आता बघा, तुम्हाला एका प्रश्नाचा विचार करायचा आहे. लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी कोणकोणत्या सुविधा नागरी भागात विकसित होणे आवश्यक आहे? काही सुविधा आपण आताच पाहिल्यात. रस्ते आहेत, दवाखाना आहे, मनोरंजनाची साधने आहेत, रोजगाराच्या सुविधा आहेत. अजून तुम्हाला काय आठवतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतीय जनगणना कार्यालयाने नगराच्या संदर्भाने 1961 साली काही निकष ठरवलेले आहेत. आता हे निकष कोणते आहेत बुवा? या निकषांचा काय परिणाम होतो? ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% किती? 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील, अशा वस्तीस नागरी वस्ती असे समजावे. काय म्हणतो आपण अशा वस्तीला? नागरी वस्ती. वस्तीची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असावी. वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटरला 400 किलोमीटर इतकी असावी. बरोबर. त्यानंतर तुम्हाला काही प्रयोग आहेत जे करून पाहायचे. खालील सारणीमध्ये सांख्यिकीय माहितीचा वापर करून संगणकाच्या साहाय्याने नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीचा रेषालेख आपल्याला तयार करायचा आहे. याबाबत नागरीकरणाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. या आलेखाचा अभ्यास करून सन 1961 पासून ते सन 2011 पर्यंत आपल्या देशातील नागरीकरणाबाबतचे तुमचे निष्कर्ष तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे. निष्कर्ष आपण कसं काढतो? एखादी घटक दिला आहे, त्यामध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या बाबी दिलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम कशावर होत आहे या बाबींचा विचार करून आपण निष्कर्ष काढत असतो की नाही. निष्कर्ष म्हणजे काय? त्या बाबीची जोड घालून येणाऱ्या बाबींसंदर्भात तुमचं मत किंवा त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे हे तुम्ही सांगत असता. आता इथे वर्ष दिलेत, वाढती लोकसंख्या दिली, नागरी संख्या दिलेली आहे. वर्ष कसं दिलंय पहा, इथे कसं दिलंय? 1961 दिलंय ना वर्ष. मग इकडचा कॉलम आपल्याला वर्षासंदर्भात माहिती देणारा आहे, दुसरा कॉलम आपल्याला नागरी लोकसंख्या संदर्भात माहिती देणार आहे आणि तिसरा कॉलम आपल्याला नागरी वस्तींची संख्या या संदर्भात माहिती देणार आहे. आता पहा कसं निष्कर्ष काढणार आपण. तर काय करतात की आपण 2 वर्षाची तुलना करून पाहतो. या 2 वर्षाची तुलना आपण करून पाहूया. 1961 आणि 1971 आहे. 10 वर्षानंतर झालेला फरक यांनी पाहिलेला आहे. कारण 1961 आणि 1971 मध्ये किती वर्षाचा फरक आहे? 1961 आणि 1971 मध्ये 10 वर्षाचा फरक आहे ना. त्यामध्ये आपण काय काय फरक होतोय तर हे 17.79 चे 19.91% साधारण आपण 2% वाढ म्हणू शकतो की नाही. ओके.
इथे पहा 2270 ते 3576, साधारण आपण 1000 जी नागरी वस्तींची संख्या आहे हे सांगू शकतो की नाही, वाढत आहे असं. त्यानंतरच्या वर्षात जर आपण पाहिलं 1981ला, तर ही जी नागरी वस्तींची संख्या आहे वाढण्याची ती कमी झालेली दिसते. पहिले 3576 होती, तर पुढे 3246 झाली की नाही. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये होत असलेला फरक किती आहे, तो फरक वाढत आहे किंवा कमी होत आहे. वाढत आहे तर कुठल्या बाबीमध्ये वाढत आहे, आणि कमी होत आहे तर का कमी होत आहे हे आपण पाहतो. कोणत्या वर्षामध्ये असा फरक आहे तो आपण शोधतो. मग कोणत्या वर्षात सर्वात जास्त फरक झाला आहे हा पण आपण पाहतो, आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या बाबींचं निष्कर्ष हे प्रस्तुत करीत असतो. पहा, भारतातील नागरीकरणाचा विचार करता सन 1961 ते सन 2011पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्या सातत्याने वाढलेली आहे. सन 1961 ते 1981पर्यंत काय झालं आहे, नागरी लोकसंख्येची वाढ ही साधारणतः 5.55% होती ना, बरोबर. तुम्ही वरच्या आपले जो नकाशा आहे त्यामध्ये सुद्धा पाहिलं की तुम्हाला ही बाब क्लिअर होईल. ठीक आहे, 5.55% होती, परंतु 1981 ते 2011पर्यंत ही वाढ 13.73% जाऊन पोहोचली. म्हणजेच फरक किती जास्तीचा आहे आपण सहज पाहू शकतो की नाही. आता पहा, यामुळे काय होतं, याचा अर्थ आपल्याला काय लावता येतो, तर भारतातील नागरी लोकसंख्येची वाढ ही झपाट्याने होत आहे. नागरी लोकसंख्येमध्ये वाढ कसं होत आहे, खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरीकरण अनेक कारणामुळे होत असते, त्यापैकी काही प्रमुख कारणे आपण अभ्यासूया. पहा, यातलं पहिलं कारण आज आपण अभ्यासणार आहोत, ते कारण आहे औद्योगिकरण. औद्योगिकरण म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घ्यायला हवं. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगाचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक ज्या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकादरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली. कारण काय, तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापडगिरणी उद्योग सुरू झाला होता, आणि यामुळे काय झालं, तर मूळची कोळ्यांची वस्ती असलेले अनेक गावे औद्योगिकरणामुळे आणि नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग झाली. तर आपल्याला ही तर गोष्ट लक्षात येत आहे की लोकसंख्या वाढत आहे, करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे, शहराकडे वळणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्याची कारणं आपण अगोदरच पाहिलेली आहेत. आता इथे तुम्ही चित्र पहा. हा चित्र पाहिल्यावर तुमच्या मनात काय येईल, आता हा परिणाम आहे औद्योगिकरणाचा. कारखाने स्थापन केलेत, पण त्याचं प्रदूषण पण होत आहे, मला असं पण दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कसा विचार करता हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता ही आकृती पाहून तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही विचार करा. बघा किती लोक इथे केंद्रीकरण झालेले आहेत, विविध वाहतुकीची साधने सुद्धा इथे दिसत आहेत, बरोबर. आता तुम्हाला जर काय करायचं आहे तर तुम्ही इथे करू शकता उपक्रम. पहा, तुमच्या परिसरातील गावाचे नागरी वस्तीत रूपांतर झाल्याचे एखादे उदाहरण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या गावाचे नागरीकरण होण्यामागचं प्रमुख कारण काय ते पण तुम्ही सांगा. व्यापार. आता आपण व्यापार हा घटक कशा स्वरूपाचा आहे, यामध्ये नेमका काय फरक पडत आहे नागरीकरणाचा, याबद्दल अधिक माहिती घेऊया. ठीक आहे. व्यापार, एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने आण करणं, चढ उतार करणं, साठवणूक करणं यांसाठी अनुकूल असलेला हा गोष्ट असते. अशा ठिकाणी व्यापार आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची सुद्धा वाढ होत असते की नाही. उदाहरण पाहायला गेलं तर काय, व्यापारी संकुल आहे, बँका आहेत, पतसंस्था आहे, गोदामे आहेत, शीतगृहे आहेत इत्यादी. या सेवांबरोबर अशा ठिकाणची रस्ते, उपहारगृहे आपल्याला पाहू शकतो आपण, निवास आहे इत्यादी बाबीसुद्धा वाढीस लागतात. भारतामधील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपण नागपूर हे शहर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे असं म्हणतो. आता तुम्हाला जर इथं तुम्ही स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करताय तर काही प्रश्न तुम्हाला प्रकर्षाने लक्षात ठेवावे लागतील. ते प्रश्न, भारतातील डॅश डॅश हे शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे, तर नागपूर हे शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान या गोष्टीविषयी आपण माहिती घेऊया. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान अनेक फायदे आपल्याला या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर
आपल्याला लक्षात आलं की भारतातील नागपूर हे शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे की नाही. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे तेथे नागरीकरण हे मात्र वाढत गेलं. आता आपण यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान या दोन महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला नेमकी कोणती माहिती देतात याविषयी माहिती घेऊया. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान याचे अनेक फायदे विविध क्षेत्रात आपण पाहतो. यांत्रिकीकरण म्हणजे काय? विविध यंत्रांचा शोध लावणं, विविध तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि आपण अगोदर करत असलेल्या गोष्टीमध्ये अजून सुधार करणं, ही गोष्ट यामध्ये केली जाते. बरोबर. त्यानंतर आपण माहिती घेऊया. पहा, नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक सहाय्यभूत असे आपल्याला ठरतात. गेल्या काही दशकामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. तसेच यांत्रिकीकरण सुद्धा वाढलेलं आहे. ग्रामीण भागातील शेती ही आता मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या सहाय्याने केली जाते. यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातूनच मोकळे झाले. हा कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधामध्ये शहरांकडे स्थलांतरित झाला. परिणाम काय झाला? तर नागरी लोकसंख्या वाढू लागली आहे. ठीक आहे. नागरी लोकसंख्या याच्या परिणामस्तव वाढू लागलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला काही गोष्टी शोधायच्यात, जसे की शेतीमध्ये झालेले यांत्रिकरण, हे तंत्रज्ञानात झालेले बदल आंतरजालाच्या माध्यमातून आपल्याला शोधायचे. तुम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला याच्यावर परिचयसुद्धा लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढील संकल्पना पाहूया, वाहतूक व संदेशवहन. वाहतूक म्हणजे काय? तर विविध साधनांचा आपण जो वापर करत असतो की नाही, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी त्याला वाहतूक म्हणतो आपण. संदेशवहन म्हणजे काय? तर आपण आपली माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपण जो बोलण्यासाठी भ्रमणध्वनीचा वापर करतो, मोबाईलचा, टेलिफोनचा वापर करतो की नाही, त्याला आपण संदेशवहन असं म्हणत असतो. आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? रस्ते आहेत, लोहमार्ग आहे, वाहतुकीच्या सोयींचा ज्या भागात विकास होतो त्या भागातील छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण हे वेगाने घडून येते. कोकण रेल्वे विकसित झाल्याच्या मार्गाच्या सानिध्यात असलेले सावर्डे जे जिल्हा रत्नागिरी यासारख्या अनेक गावांचे नागरीकरण होऊ लागलेले आहे. महत्त्वाचं सांगायचं झालं तर लोहमार्ग एकत्र आल्यामुळे भुसावळचा जिल्ह्यात जळगाव याचा विकास हा झपाट्याने झालेला आहे. लक्षात घ्या. फार महत्त्वाच्या अशा संकल्पना असतात. इथे तुम्हाला काय जमतं तेच विचारले. गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या परिसरातील प्रमुख वाहतूक मार्गावरील वस्ती, गाव, छोटे नगर यांचा झालेला विस्तार याविषयी तुम्हाला माहिती मिळवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण स्थलांतर म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी जाणं, या गोष्टीला आपण स्थलांतर असं म्हणत असतो. स्थलांतर हा नागरीकरणाचा परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. हे स्थलांतर अल्पकालीन स्वरूपाचं असू शकतं, दीर्घकालीन स्वरूपाचं असू शकतं किंवा कायम स्वरूपाचं असू शकतं. स्थलांतर हे प्रामुख्याने एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाकडून शहराकडे होत असतं. याला आपण काय म्हणतो? स्थलांतर. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांची लोकांची संख्या वाढू लागली. उदाहरण घ्यायचं झालं तर काय सांगू शकाल? भारताच्या विविध भागातून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारं जे स्थलांतर आहे, लोकांचं एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची जी संख्या आहे ही जास्त प्रमाणात आहे. तुम्ही याचे कारणे सुद्धा समजून घेऊ शकता. पुणे आणि मुंबईमध्ये काय सगळ्या गोष्टींच्या सुखसोयी जास्ती प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे लोक अर्थातच पुणे आणि मुंबईकडे पळतात. त्यालाच आपण स्थलांतर असं म्हणतोय ना. आता आपण नागरीकरणाचा होणारा परिणाम कसा आहे याविषयी माहिती घेऊया. नागरीकरणामुळं काय होतं? प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलते. एखादी प्रदेश जो आहे त्याचं जे स्वरूप आहे, कसा होतं तो अगोदर आणि आत्ता कसं आहे, त्याचं जो घडणाऱ्या गोष्टी आहेत तिथे त्या बदलतात. जसे की मग तिथे वेगवेगळ्या सुखसोयी येणार, रस्ते येणार, रेल्वे वाहतूक येणार, मग तुमचे अगोदर जर मॉल्स नसतील तिथे मॉल्स तयार होत आहेत, जर जास्त नागरीकरण असलेला भाग असेल तर भूमी उपयोजनामध्ये सुद्धा हा बदल आपल्याला विशेषतः जाणवतो. आता सुरुवातीला जर आपण अगोदरचे आपले पूर्वज पाहिले तर त्यांनी घरे एवढी मोठी मोठी किंवा बिल्डिंग एवढ्या मोठ्या मोठ्या बांधल्या होत्या का? नाही. आताचा समाज काय, आत्ताची जनता किंवा आत्ताचे लोक काय करतात? एक जागा घेतात आणि त्या जागेवर बरेचसे फ्लॅट्स बनवतात आणि ते फ्लॅट्स मग बिल्डर लोक ते इतर लोकांना विकतात.
आता अशा स्वरूपात बदल होण्याचं कारण काय, तर भूमीचं उपयोजन किंवा जमिनीचा वापर जो आहे ते करण्याच्या पद्धती खूप मोठ्या प्रमाणात बदललेल्या आहेत आणि हा बदल आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये जाणवतो. जसं आपण पाहिलं की पूर्वी शेतीखाली असलेली जमीन कारखानदारी व निवासी प्रदेशामध्ये रूपांतरित होते. नागरीकरणामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात आणि त्याप्रमाणेच नागरीकरणामुळे खूप साऱ्या समस्यासुद्धा निर्माण होतात. माहिती आहे ना तुम्हाला. नागरीकरणाचे फायदे आपण समजून घेऊया. याच्यामध्ये सामाजिक एकोपा याचा समावेश होतो. नागरीकरणामुळे द्वितीय तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायामध्ये वाढ होते. आता तुम्हाला माहीत आहे की जर आपण पाहायला गेलं ना तर प्रथम श्रेणीमध्ये असलेले कोणते असतात, शेती आणि शेती व्यवसायासंबंधित पूरक असे जे उद्योग पूरक असे जे व्यवसाय असतात त्याचा मग यामध्ये चतुर्थ श्रेणीचे जे व्यवसाय आहेत किंवा द्वितीय तृतीय श्रेणीचे व्यवसाय आहेत यामध्ये वाढ होते. आता आपण काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपण काय पाहिलं की प्रथम व्यवसायामध्ये शेतीचा व्यवसाय असतो. शेती संदर्भात पूरक बाबीसुद्धा त्याच्यात समाविष्ट असतात. पण नागरीकरण जेव्हा होतं ना तर जास्त प्रमाणात लोकसंख्या तिथे एकवटते आणि जमिनीचा वापर हा वेगळ्या पद्धतीने होतो आणि त्यामुळे जे इतर व्यवसाय आहेत म्हणजेच जर कारखाना निघाला तर तिथे काम करणाऱ्या कामगारांना रोजगार मिळतो. आता द्वितीय व्यवसाय किंवा चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय, आता जास्त लोकसंख्या एका ठिकाणी एकवटलेली असेल तर मग तिथे शाळा निघणं, शाळा असतात, शाळा म्हणजे शिक्षक असणार, त्यानंतर आरोग्य केंद्रे असणार विविध उपलब्ध आणि त्यानुसार मग तिथे कार्य होणार. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते आणि या प्रदेशाचा विकास हा झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरामध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी आणि परंपरा यांची देवाणघेवाण होत असते आणि यातूनच काय होतो, सामाजिक एकोपा निर्माण होतो. आता आधुनिकीकरण या घटकाविषयी थोडीशी माहिती घेऊयात आपण. ठीक आहे. आधुनिकीकरण विविध प्रदेशातील लोकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्यावरील ज्ञान कौशल्य माहितीचे देवाणघेवाण हे फार सुलभपणे होत असते. अद्ययावत माहिती तसेच साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशांना होत असतो जिथे उद्योगधंदे आहेत. व्यवसायासंदर्भात अनेक नवीन प्रकल्प या प्रदेशामध्ये विकसित होत असतात. नागरी वस्तीला नवनवीन गोष्टी लागतात. आता नागरी वस्तीमध्ये कोणकोणत्या येतात बघा, नवनवीन कल्पना अद्ययावत माहिती तंत्रज्ञानयुक्त सोयीसुविधा यांचा फायदा प्रथम मिळतो. तुम्हाला मी आत्ताच म्हटलं की नाही, जर तुम्ही एखाद्या खेडेगावात राहत असाल आणि पुणेसारख्या सिटीमध्ये राहत असाल, पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही राहत असाल तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या सोयी मिळणार. तुम्ही अगदी इंटरनेटवर जर किराणा सामानाची जर तुम्ही ऑर्डर टाकली तर ती अगदी तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंतच मिळून जाईल. रात्रीतून टाकली तर सकाळपर्यंतच मिळून जाईल. जर तुम्हाला असं वाटलं की मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर त्यासाठी मला काहीतरी साधन पाहिजे जाण्यासाठी तर ते सुद्धा तुम्हाला इझिली मिळतं. का? कारण यामध्ये तंत्रज्ञानाच्या सोयी आणि सुखसुविधा ह्या फार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे इथला राहणीमानाचा दर्जासुद्धा उंचावलेला असतो. यानंतर आपण सोयी सुविधा याबद्दल माहिती घेऊयात का. ठीक आहे. सोयी सुविधा आपण म्हणतो ना की सुखसोयी पाहिजेत, आम्हाला सर्व प्रकारच्या सुखसोयी पाहिजेत असं आपण म्हणत असतो. ही सुविधा इथं उपलब्धच नाही असं पण आपण म्हणत असतो. तर या सुविधा नेमक्या कोणत्या याविषयी आता आपण माहिती घेऊया. नागरी वस्तीमध्ये अनेक सोयी सुविधा विकसित होतात. मग त्यामध्ये वाहतूक आहे, संदेशवहन आहे, शिक्षण आहे, वैद्यकीय अग्निशमन दल आहे इत्यादी सोयी यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. कोणकोणते? वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल या बाबींचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोयीमुळे प्रवासामधील सुलभतासुद्धा वाढते की नाही. याचा चांगला परिणाम कशावर होतो? मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार या गोष्टीवर आपल्याला होताना दिसतो. काय होतं की जिथं जेवढ्या दर्जेदार सुविधा असतात तिथे व्यापार करणाऱ्या व्यक्तीला पण म्हणजे एक कमालीचा आत्मविश्वास होतो त्यांना, कारण तिथे तो माल चांगल्या पद्धतीने विकला जातोय आणि सोयी सुविधा म्हणजे कमी वेळामध्ये तो होतोय. आता तुम्हाला अगदी असं वाटलं की मला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, ज्याचं तुम्हाला म्हणजे तिथलं ठिकाणाचा पत्ता तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आणि ओला वगैरे हे ॲप डाउनलोड जर तुम्ही केले आणि त्याच्यामधून तुम्ही बुकिंग केली तर तुम्हाला अगदी घरी बसल्या तुम्ही जिथे आहात त्या स्पॉटला ॲटो येतो, तुम्हाला तो घेऊन जातो त्या स्पॉटपर्यंत जिथे तुम्हाला जायचं आहे.
गुगल मॅप्सच्या आधारे, आणि मग तिथे तुम्हाला जी काही तुमची रक्कम आहे ती देऊन तुम्ही ही सुविधा वापरू शकता. म्हणजे आता आपल्याला माझ्याकडे स्वतःचं वेगळी माझं खाजगी वाहन असायला हवं असंच लागेल का? नक्कीच नाही. शिक्षणाच्या सेवा देखील नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. विशेष पाहायला गेलं तर उच्च शिक्षणाच्या सोयीमुळे इतर अनेक ठिकाणाहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. उदाहरण घ्यायला गेलं तर पुणे शहर आहे. वैद्यकीय सोयी देखील नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या असतात. या सोयींचा लाभ घेण्यासाठी इतर भागातून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक नगरामध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात. नागरीकरणाच्या समस्या काय आहेत? तर त्यामधली पहिली समस्या आहे झोपडपट्टी. झोपडपट्टीमध्ये काय? नागरीकरणामुळे शहरामधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाहीत. स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगार निर्मिती आहे रोजगार निमित्तासाठी शहरामध्ये येतात. आणि यामुळे काय होतं? परंतु सर्वांनाच योग्य रोजगार मिळतो का? असे नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की बरेचसे लोक, मग आता काही जणांना वेगवेगळ्या प्रकारचा छंद असतो. त्यांना वाटते, कोणाला वाटतं की मी ॲक्टर व्हावं, मग यासाठी मुंबईमध्ये जातात समजा, आणि बरेचशा ठिकाणी ऑडिशन्स देतात. पण जर त्यांच्यात ती कला नसेल, तो कलागुण नसेल, तर पुढचा व्यक्ती अर्थातच त्यांना ते म्हणजे ॲक्सेप्ट करत नाही किंवा त्यांना कुठलाही रोल मिळत नाही. आणि मग त्यामुळे ते थोडंसं त्याचं अपयश त्यांना येतं. आणि काय होतं, मग अशा प्रकारे जे त्यांना हवं असलेलं रोजगार आहे ते मिळत नाही, आणि त्यामुळे मग ते इतर व्यवसाय किंवा इतर रोजगाराकडे वळतात. आणि यामुळे अनेक लोकांचं उत्पन्न हे खूप कमी असतं. असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या, इथे पहा तुम्ही चित्र कसं दिसतंय तुम्हाला, हे थोडंसं असा एरिया आहे की ज्यांचं उत्पन्न फार कमी आहे. अशा लोकांना राहतात ते किती दाटीवाटीने राहतात बघा. झोपडपट्टी एरिया आहे हा. यामुळे काय होतं की बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता, मोकळ्या जागेवर ते काय करतात, तात्पुरत्या कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात, जी की आत्ताच आपण आकृतीमध्ये पाहिली आहेत. आणि ही घरे, ती जमीन त्यांच्या मालकीची नसते सुद्धा. ही घरे बहुधा अनाधिकृत अशा स्वरूपाचीच असतात आणि त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाकडून सोयी सुविधा सुद्धा मिळत नाही. बरं, स्थानिक स्वराज्य संस्था सोयी सुविधा कधी देणार? जर तुम्ही घरपट्टी, नळपट्टी, मग अशा ज्या त्यांच्या विविध कर आहेत जे तुम्ही भरत असाल तेव्हा ते सुविधा देतील ना. आणि जर तुम्ही अनधिकृत पद्धतीने जर एखाद्या ठिकाणी जमिनीवर असाल तर त्या सुविधा तुम्हाला मिळणाऱ्या नाही आहेत. आणि येथे काय होतं की घरांची घनता ही खूप जास्त असते. आपण आता चित्रामध्ये सुद्धा पाहिलं की नाही, त्यामध्ये घरं कशी होती, एकमेकाला जवळ लागूनच होती. आणि त्यामुळे काय होतं की रस्ते ही अरुंद असे असतात. मूलभूत सुविधांचा सुद्धा अभाव असतो या ठिकाणी. मूलभूत सुविधा म्हणजे पाणी पुरवठा व्यवस्थित असणं, वीज पुरवठा व्यवस्थित असणं, त्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थितरित्या विल्हेवाट आहे ते लावण्याची सुविधा असणं. आणि अशा झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे वाढत असतात. आणि यामुळे काय होतं, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण खूप जवळ जर ह्या झोपडपट्ट्या राहत असतील आणि जर तिथे कचऱ्याचं पण योग्य पद्धतीने ते व्यवस्थापन करत नसतील तर अर्थातच त्याचा परिणाम काय होणार? तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होणार ना. कारण एखाद्या ठिकाणी आता जसं आपण म्हणतो गप्पी मासे गप्पी मासे पाळा हिवताप टाळा. तर एखाद्या ठिकाणी जर ती मासे आणि किंवा असे कीटक निर्माण झाले तर ते त्याच ठिकाणी दंश करतील किंवा त्याच वस्तीतल्या लोकांना दंश करतील असं आहे का? नाही. ते प्रवास करून किंवा त्यांच्या सुखसोयीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी हे कीटक पसरत असतात आणि मग तिथून किंवा मग एखादी अन्नाचा स्टॉल तिथे असेल तिथे जाऊन ते बसले आणि तिथे दुसऱ्या वस्तीतील लोकंसुद्धा आहेत तर त्यांनासुद्धा याचा परिणाम भोगावा लागतो, ज्याची चूक त्यांनी सुद्धा केलेली नसते. तर अशा काही गोष्टी होत असतात आणि ह्या ज्या समस्या आहेत मग आरोग्यविषयक आहेत, सामाजिक आहेत, या निर्माण होत असतात. आता वाहतुकीची कोंडी या घटकाविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने काय होतं, शहरांच्या बाह्यवर्ती भागामध्ये उपनगरामध्ये लोक निवास करतात. शहराच्या केंद्रवर्ती भागामध्ये व्यवसाय आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, नोकरी आहे, शिक्षण आहे इत्यादी रोज उपनगरातून लोकांची ये जा सुरू असते. आणि यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुरेशा उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढते. परिणामी काय होते, वाहतुकीची कोंडी होते. इथे पहा, आणि प्रवासात बराच वेळ जातो. आता आपण पाहतोच ना ट्रॅफिक जाम जे म्हणतो ना ते याचाच परिणाम आहे
की बघा ह्या महानगरामध्ये असणाऱ्या लोकांची लोकसंख्या किती दिसते आणि आत्ता तर तुम्हाला माहीत आहे की कोविडचा जो परिणाम आहे त्यामुळे जर सामाजिक जो आपण म्हणतो की नाही सोशल डिस्टन्सिंग हा जर उल्लंघन होतोय तर किती त्याचा परिणाम सगळ्या जनतेला भोगावा लागतो की नाही. तर अशा स्वरूपाचे विविध प्रकारचे आजारसुद्धा पसरतात. फक्त हाच नाही, स्वाईन फ्लूसुद्धा आलेला होता, तर त्याचंसुद्धा तुम्हाला माहीतच आहे ना. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बरेचसे आपल्याला प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतं. का तर योग्य पद्धतीने नियमन न केल्यामुळे. आता यापुढची जी समस्या आहे नागरीकरणाची ती आहे प्रदूषण. प्रदूषण म्हणजे काय तर एखादी जो आपला वातावरण आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे. तर या हवा, पाणी आणि जमीन या घटकावर विपरीत स्वरूपाचा म्हणजे त्याच्यावर काहीतरी जे आपण शुद्ध स्वरूप आहे ते अशुद्ध स्वरूप होण्याची जी प्रक्रिया होत असते त्याला आपण प्रदूषण म्हणत असतो. हे मी साध्या भाषेत सांगते, पण याची एक व्याकरणिक भाषेनुसार किंवा आपण जर म्हणतो ना शासनमान्य पाठ्यपुस्तकीय भाषेनुसार जर आपण पाहायला गेलं तर प्रदूषण ही शहरातील एक जटिल स्वरूपाची समस्या आहे. जटिल समस्या म्हणजे कॉम्प्लिकेटेड. जर तुम्हाला इंग्रजीतून चांगलं समजत असेल तर मी सांगेल कॉम्प्लिकेटेड अशा स्वरूपाची ही समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत असा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये पाहायला गेलं तर वायू प्रदूषण, आताच मी तुम्हाला म्हटलं ना, जल आहे, मग वायू आहे, भू आहे, ध्वनी आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारात प्रदूषण होत असतो आणि त्या प्रदूषणाचे आपण प्रामुख्याने विविध प्रकार केलेत, ज्याच्यातले काही प्रकार आपण अभ्यासणार सुद्धा आहोत. तर त्यामधला पहिला आहे वायू प्रदूषण, दुसरा आहे ध्वनी प्रदूषण, तिसरा आहे जल प्रदूषण. अशा स्वरूपामध्ये शहरांचा वाढता विकास आणि सोयीसुविधांचा जो तुटवडा आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. तसेच नियमांचे उल्लंघन करणं यामुळे प्रदूषण एक अशी गंभीर स्वरूपाची समस्या आपल्याला दिसून येते. शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणात देखील वाढ होते. गुन्हेगारी पाहायची तर कशी आहे, स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यातून शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खुणा इत्यादी स्वरूपाचे गुन्हेसुद्धा आपल्याला शहरात होताना आढळतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. पोलीस व न्याय यंत्रणेवरील ताण वाढतो. वर उल्लेखलेल्या समस्या व्यतिरिक्त जागांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, गटामधील संघर्ष यामुळे सुद्धा शहरातील ताणतणाव वाढतो. आता तुम्हाला म्हटलं की नाही, ज्या समस्या आहेत म्हणजे गुन्हेगारी का वाढते, कारण या लोकांना ज्या हवा असलेला रोजगार आहे तो मिळत नाही. त्यामागे सुद्धा कारण असतं ना. त्यामागचं कारण असं असतं की यांच्या शैक्षणिक किंवा त्या बाबी संदर्भातील कुशलता ही कमी असते आणि त्यामुळे तसे रोजगार त्यांना मिळत नाहीत. आणि यामुळे ते काय करतात की बरेचसे लोक असं असतात की काही गोष्ट मिळाली नाही म्हणून काहीतरी निर्माण करतात आणि का जास्त म्हणलं तर 100पैकी 95% अशी जनता असते की मला ही गोष्ट मिळाली नाही तर यापेक्षा मी वाईट मार्गाने कसं ती मिळवणार, अशा गोष्टीकडे जास्त लोक भर देतात, जे की चुकीचं आहे. यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यातून शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात आपल्याला होताना आढळतात. यामुळे काय होतं, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनत जातात. पोलीस आणि न्याय यंत्रणेवर सुद्धा ताण वाढत जातो. आता यावर उल्लेखलेल्या समस्या व्यतिरिक्त जागांच्या किमतीमध्ये सुद्धा काही भरमसाठ वाढ झालेली आहे. गटामधील संघर्ष म्हणा किंवा शहरातील ताणतणाव वाढणं म्हणा, परिणामी शहराचे सामाजिक ऐक्यसुद्धा बिघडू शकते. ठीक आहे. त्यानंतर काही बाबी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. विकसित नगरांना माहिती संप्रेषण तंत्र वापरून अद्ययावत करण्यासाठी या शहरातील मालमत्तेचे व्यवस्थापन करणं, जास्तीत जास्त सुलभतेने हाताळण्यासाठी स्मार्ट सिटी आकारली आहे. आता ही स्मार्ट सिटी ही संकल्पना नवीन आलेली आहे, ज्याच्यामध्ये या अडचणी आहेत ते माहिती संप्रेषण तंत्रज्ञान यांचा वापर करून या अडचणींवर नियोजन करणं, ह्या गोष्टी इथे केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश माहिती संप्रेषणाद्वारे शहरातील विविध घटकांची माहिती गोळा करणं आणि त्याद्वारे शहरामध्ये नियोजनबद्ध विकास करणं असा आहे. याचा उपयोग काय होणार तर शहरातील वाहतूक, संपर्क यंत्रणा जास्त सक्षम करणं, म्हणजे आहे त्यापेक्षाही त्याच्यामध्ये जास्त चांगल्या स्वरूपात बदल करणं, त्याला अधिक चांगलं बनवणं, या गोष्टी यात केल्या जातात. अत्यावश्यक वेळेस किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये यंत्रणेला वेळेत प्रतिसाद देता येणं इत्यादींचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने या गोष्टींचा यात समावेश होतो. आता तुम्हाला जलप्रदूषण, भूप्रदूषण आणि वायू प्रदूषण याची चित्रे पाहायला मिळतील. पहा, इथे तुम्हाला चित्र दिसतंय. हे कशाचं आहे? तर कारखान्याचं आहे. कारखान्याच्या बाहेर पडणारे जे नळ आहेत त्या वाट्यातून धूर बाहेर पडत आहे आणि हा धूर जे वातावरण आहे ते प्रदूषित करण्याचं काम हे करीत आहे. म्हणून याला वायू प्रदूषण असं आपण म्हणतो. बघा याचा परिणाम कसा होत आहे. तर इथे किती म्हणजे आपल्याला वातावरण हे खराब दिसत आहे आणि बिल्डिंग्स पण किती काळवंडलेल्या दिसत आहेत, याचा तो परिणाम आहे. त्यानंतर ही बघा, तर बाहेर गावातून बाहेर किंवा कारखान्यातून बाहेर पडणारी घाण आहे ही, आणि घाण पाणी पुढच्या म्हणजे इतर जलाशयात साठवलं जात आहे आणि त्यामुळं काय होतं की जो पिण्यायोग्य पाणीसुद्धा आहे ना ते पिण्यायोग्य राहत नाही. अगोदरच आपल्याला माहीत आहे की आपल्या जे देश आहे किंवा आपला जो पृथ्वी आहे या पृथ्वीवर 3% पाण्याचा पुरवठाच हा फक्त पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा आहे. आणि त्यामध्ये सुद्धा जर या 3% पिण्यायोग्य पाण्यामध्ये आपण जर घाण मिसळत असू तर ते सुद्धा पाणी हे पिण्यायोग्य राहील का? अर्थातच नाही. आणि जर हे पाणी मनुष्य तर कदाचित पिणार नाही, परंतु जे इतर ज्या ही आहेत प्राणी आहेत किंवा वनस्पतीला असं जर पाणी जाते तर त्यातून बनणारा जो घटक आहे किंवा शेतीला पाणी जाते तर त्यातून येणारं पीक आहे ते कशा स्वरूपाचं येईल याचा तुम्ही अंदाज नक्कीच लावू शकता. ठीक आहे. तर असे काही चित्र आपण पाहिले. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने जलप्रदूषण होतं. आता हे बघा कसं त्यांनी पाण्याच्या बाजूला कपडे धुत आहेत, मग साबण वगैरे, आणि ती घाण पूर्ण त्याच्यात जाणार. ते कपडेसुद्धा कुठे कुठे म्हणजे फिरून वापरलेले असतात आणि ते पूर्ण ते पिण्यायोग्य पाण्यामध्ये जर ते गेलं तर त्याचा परिणाम किती खराब होतो. यांना कपडे धुवायचे तर कपडे धुवू शकता तुम्ही, पण ते पूर्ण पाण्यामध्ये धुण्यापेक्षा एक बादली घेऊन बाजूला जिथे सांडपाणी बाहेर जाण्याची व्यवस्था आहे तिथे धुतलं तर ते किती चांगलं होईल, नाही का? ठीक आहे, तुम्हाला पण असं वाटत असेल ना. त्यानंतर इथे पहा तुम्ही किती मोठे इथे हे लावलेले आहेत आणि इतकं जोरात जर हा आवाज आपल्या कानावर पडला तर आपल्या कानाचे जे कंप होणारे पडदे आहेत ते राहतील का? अर्थातच ते पडदे फाटतील ना. आणि आपल्या कानाचा पडदा हाच आपल्या ध्वनी लहरी यांचं कंप होऊन ध्वनीची निर्मिती करीत असतो आणि या जर पडद्यालाच आघात झाला तर आपल्याला ऐकू येणार नाही आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषणसुद्धा आपल्या कानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक अशा स्वरूपाचं आहे हे तुम्हाला माहिती असू देत. आता इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय, स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर अशा स्वरूपामध्ये. तर हे तुम्हाला इंटरनेटवर थोडंसं शोधायचं आहे. हा चित्रसुद्धा तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता. सोबतचे बोधचिन्ह कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. या संबंधीची माहिती तुम्हाला आंतरजाल म्हणजे काय? इंटरनेटच्या साहाय्याने मिळवायची. तुमच्या रोजच्या जीवनाशी ही योजना कशा प्रकारे निगडीत आहे हे सुद्धा तुम्हाला नमूद करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण या पाठ्यघटकामध्ये नागरीकरण या घटकाची माहिती घेतली. थोडंसं रिव्हिजन करून घेईल मी, कारण तुम्हाला लक्षात येईल की आपण नेमकं काय काय पाहिलं आहे. नागरीकरण ही घटकाविषयी आपण माहिती घेतली. नागरीकरण या घटकामध्ये समाविष्ट असलेल्या विविध संकल्पना, मग औद्योगिकरण आहे, स्थलांतर आहे, व्यापार आहे, यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान आहे याचा, त्याचबरोबर वाहतूक व संदेशवहन या घटकांचा आपण अभ्यास केला. नागरीकरणाचे परिणाम मग दोन्ही प्रकारचे, जसे नाण्यांना दोन बाजू असतात की नाही, नाण्याला दोन बाजू असतात. एक असणार जी सकारात्मक बाजू असणार आणि दुसरी असणार जी नकारात्मक बाजू असणार. मग नागरीकरणाचे सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही स्वरूपाचे परिणाम होतात. तर होणारे फायदे कोणते? सामाजिक एकोपा निर्माण होतो, आधुनिकीकरण होते, सोयी सुविधा मिळतात लोकांना. अशा बाबी ह्या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. पण काही बाजू ज्या आहेत त्या घातकसुद्धा आहेत. या घातक बाजू कोणत्या? तर त्या आहेत नागरीकरणाच्या समस्या. त्यात पहिली समस्या कोणती आहे? झोपडपट्टीची समस्या, गुन्हेगारीची समस्या आहे, आरोग्यविषयक समस्या आहे, वाहतुकीची कोंडी आहे, मग यामध्ये सामाजिक बाबींविषयी समस्या आहे, गुन्हेगारीमुळे गटातील संघर्ष अशा स्वरूपाच्या समस्या आहेत. तर या गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो. तर अशा पद्धतीने आपण हा पाठ्यघटकाचा अभ्यासला. याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढील पाठ्यघटक अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये आपण वाहतूक व संदेशवहन या घटकाविषयी विस्तृत अशी माहिती घेऊया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.